म्हणजे तुम्ही ओपनची जागा घ्यायला हवी का असं तुम्हाला वाटतं? सर इंटरव्ह्यूमध्ये चांगला स्कोर आला तर ओपनची देखील भेटू शकेल सर. एसीची सर जर शक्य झालं तर. म्हणजे जर तुम्ही ओपनची जागा घेतली तर त्या ओपन महिलावर तुम्ही अन्याय केला असं वाटत नाही काय का? नाही सर, दिस इज प्युअर बेस्ड ऑन मेरिट आणि इथल्या ज्या जागा आहेत त्या पूर्णपणे तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही त्या कॉम्पिटिशन क्रॅक करून मेरिट बेसिसवर घेत असता. अगदी मान्य आहे, अगदी मान्य आहे. मेरिट बेसवर घेतात, पण ओपन महिलाला फक्त त्याच प्रवर्गामध्ये संधी आहे आणि एससी ओबीसी किंवा इतर प्रवर्गातील महिलांना त्यामध्ये एंट्री करायला संधी आहे. तर एक कुठेतरी असमानता दिसत नाही आपल्याला? नाही सर, मला ती असमानता वाटत नाही, कारण की ओपनच्या महिलांना देखील ओपनच्या मुलांमध्ये संधी आहे. त्या देखील आपल्या मेरिटच्या बेसिसवर ओपनच्या मुलांची कोणतीही जागा घेऊ शकतात सर. पण एससीच्या महिलांसोबत नाही, एसटीच्या महिलांसोबत नाही, ओबीसीच्या महिलांसोबत नाही. येस सर. ती त्यांना संधी मिळत नाही, पण ओबीसी एससी एसटी आणि इतर एनटी जे काही असेल सगळ्या महिलांना ओपन महिलांसोबत मिळते. येस सर. याच्यात काही बदल व्हायला हवेत का, याबाबत आपलं मत काय? सर मग परत हा मुद्दा आरक्षणाकडेच जातो सर. बरं, कारण आरक्षण आहे आणि आरक्षणामध्येच आरक्षण म्हणजेच पॅरलल रिझर्वेशन हा देखील एक दुसरा मुद्दा आहे. म्हणजे एससी किंवा इतर ज्या महिला आहेत त्यांना स्वतःच्या गटामध्ये देखील आरक्षण आहे, परंतु ते एससी मुलांच्या किंवा इतर ओपन मेरिटच्या बेसिसवर ओपनच्या देखील पद घेऊ शकतात.